मुद्दा आपला आहे, विषय आहे की येणारा कॉम्पिटिशन किंवा जो भविष्यातलं कॉम्पिटिशन आणि आपण. मी थोडंसं या विषयाला डिफर करेल, कारण कॉम्पिटिशन ही नव्याने कधीही येत नसते असं मला वाटतं, किंवा जी आमची विचारसरणी आहे की कॉम्पिटिशन ही सतत असतेच. कॉम्पिटिशन येणार म्हणजे आजपर्यंत कॉम्पिटिशन अशी नव्हती का? कॉम्पिटिशन आहे, राहील आणि भविष्यात सुद्धा येणार आहे. माझा विचाराने म्हणजे जे मी फील करतो की अशी कॉम्पिटिशन जेव्हा येते तो मुद्दा कुणीतरी स्पर्श त्याला केला की कॉम्पिटिशन आली म्हणजे नक्कीच आपण सुधारत असतो. मार्केट साईज तुमची जी वाढते त्याच्यामुळे मार्केट टर्नओव्हर सुद्धा याच्यामध्ये वाढत असतो आणि प्रत्येकाचा जो फायदा आपण बघतो की एम्प्लॉई पासून अग्रवालजींनी जर असा विषय केला की एक तो घटक जो संस्था, जेव्हा आपण संस्थेत सगळे एकत्र असतो आणि संस्था जेव्हा चालते, प्रगती करते, त्यावेळेस त्याच्यातला एक छोटासा क्लरिकल लेवलच्या माणसापासून तर आपण जेव्हा बाहेर एजन्सी आहेत, क्लायंट्स आहेत, या सगळ्यांचे फायदे याच्यामध्ये निगडीत असतात. आणि कुठेही अशी निगेटिव्हिटी सारखा हा भाग मी याच्यात बघणार नाही, कारण कॉम्पिटिशन जेव्हा आता पुढे येणार किंवा जे काही पुढचं पिक्चर असेल त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हे उलट आपल्या फायद्याचं आहे. आपण जर एका फिक्स चौकटीत किंवा असं म्हणता येईल की आपल्याला आतापर्यंत हे होतं की बस एवढंच जळगावमध्ये होऊ शकतं, एवढाच जळगावचा शेअर आहे, एवढंच पोटेन्शियल जळगावमध्ये आहे. पण ज्यावेळेस हे सगळं चित्र पुढे बदलेल तर मला निश्चित वाटतं की जर सुशील भाऊ मल्टीमीडिया म्हणून जर 30 कोटी 50 कोटी प्रोजेक्ट करतायत तर आताचा जो इथला मार्केट साईज जो तो दुप्पट तिप्पटीने नक्कीच वाढेल. आणि खानदेश जो एक थोडासा दुर्लक्षित विभाग आपण बघतो की आहे, तेवढं पोटेन्शियल इथं आणि आता लोकांचा कल आहे बघण्याचा, पण मुळात तसं नाहीये. लोकमत ग्रुपचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि जळगाव एडिशनचा जेव्हा विचार करतो तर वर्षानुवर्ष मागच्या 18 वर्षापासून मी या ग्रुपमध्ये आहे आणि तो दिवस आणि आजच्या दिवसात लोकमतने जी प्रगती केली आहे तर मला कुठेही असं दिसत नाही की खानदेशात पोटेन्शियल नाहीये किंवा आपला जो ग्रामीण भाग आहे तिथे तुम्हाला पोटेन्शियल नाहीये. आहे, फक्त तो कसा काढावा, आपला अप्रोच तिथपर्यंत कसा असेल, आपला PR तिथपर्यंत कसा चांगला उत्कृष्ट रीतीने पोहोचेल, त्यांच्याशी भेटणं बोलणं याचं सातत्य, इथली जी म्हणजे मेंटॅलिटी जी आपण म्हणतो, मोठ्या मोठ्या शहरात मुंबई पुणे वगैरे जे आपण बघितलं तर तिथली लोक फार वेगळी आहेत. जळगावातली लोक, जळगावातल्या लोकांची मेंटॅलिटी, माझा असा दृष्टिकोन आहे त्यांच्यामध्ये, ही अत्यंत तशी खूप साधी लोक आहेत आणि त्यांना फार काही तुमच्याकडनं अपेक्षित असतं तर फक्त एक तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच. तुम्हाला त्यांना कसं तुम्ही अटेंड करता, कसं त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्यांना पूर्ण करता. आणि एकदा का तो माणूस जर तुमच्याशी जुळला तर मला वाटत नाही की मग तो सातत्याने किंवा कितीही वेळ जाऊ द्या, कितीही वर्ष असो, त्याच्याशी तुमचे जे ऋणानुबंध जे जुळतात ते 100% ते शेवटपर्यंत तसेच राहतात. आणि शेवट नाही म्हणता येणार, कारण शेवट या गोष्टीचा आहे नाही, हे फील्डच असं आहे की दिवसेंदिवस याच्यामध्ये तुम्हाला अजून वाढ होताना, वृद्धी होताना दिसेल. हे कमी होणारं क्षेत्र नाही आहे. विलासजींनी जो विषय सांगितला की फॉरेन कंट्रीचा विषय, तो अगदी म्हणजे मान्य आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये हा प्रकार असेल, पण एवढे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेगवेगळे जे आपण होर्डिंग्स आहे, हे जे सगळे माध्यम आहे, हे असताना सुद्धा आजही वृत्तपत्र सृष्टीचं महत्व जे आहे ते टिकून आहे. आणि म्हणूनच दिवसेंदिवस प्रत्येक वृत्तपत्र, मी लहान मोठा असा काही फरक करणार नाही, पण जळगावमध्ये जी आतापर्यंत जी वृत्तपत्र सगळी आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने उत्कृष्ट कामच करतायत. कोणतीही स्पर्धा आली किंवा कोणी नंबर 1 असला किंवा नंबर 2, 3 ची ही जी रॅट रेस आहे ना, याच्यामुळे असं काही झालं नाही की मग नंतरची वृत्तपत्र बंद पडली किंवा ते चालतच नाही. त्यांनी आपापल्या परीने जे कामं केली, आपला शेअर जो त्यांना तो घ्यायचा आहे तो ते घेत आले आणि तेच पुढे सुद्धा होणार आहे. म्हणून मी कॉम्पिटिशनमध्ये असं म्हणणार नाही की कॉम्पिटिशन आली तर खूप मोठं काहीतरी होतंय आणि काय होईल, अचानक सगळं बदल होऊन जाईल. हे थोडंसं मला वाटतं एक पॅनिक होण्यासारखा प्रकार आहे. माझा तो सल्ला म्हणजे, जर मी तसं माझ्यापेक्षा बरेचसे सिनियर लोक इथे बसले आहेत, पण मला असं फील होतं की असं मुळात काही घडण्यासारखं किंवा इतकं विचारसारखं नाही. फक्त तुम्हाला जे तुमचे जे त्याला असं म्हणता येईल की तुमची बाजू जी आहे ती अत्यंत अजून भक्कम करावी लागेल. आपण कुठेही कमी पडता कामी नये. आपण जिथे आहोत, जे करतो आहोत, त्याच्यामध्ये अजून काही अपडेशनची गरज आहे. अजून काय करता येईल, अंक कसा चांगला होईल, आपला PR मार्केटमध्ये कसा वाढेल, इनोव्हेशनचा जो भाग आहे तो कसा अजून आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल, जेणेकरून म्हणजे हे सगळं करतात. आता वेगवेगळ्या कल्चरचे असतात. जसं दिव्य मराठीचा जो विषय आहे
की ते मध्य प्रदेश किंवा उत्तर भारतात इथे राहतात. प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगवेगळं असतं, माणसाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. हे पण त्याच्यात समजणं आवश्यक आहे की जी मेंटॅलिटी आपण इथे त्या पद्धतीने आपल्याला मोल्ड केलं आणि ते आपल्याला कामी पडलं. म्हणजे आज जी प्रगती बघतो आपण सगळेजण, म्हणजे हे सर्व ज्ञात आहे, लोकमत नंबर 1 असं पण म्हणतो. त्याला कारणे आहेत की तुमचं सर्क्युलेशन सगळ्यात हाई असते, तुमचा बिझनेसचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात हाई असते. आणि हे सगळं करीत असताना हे होतं का की आपण कुठेही एजन्सी हा जो महत्वाचा दुवा आहे वृत्तपत्र आणि क्लायंटच्या मधला, म्हणजे आज पर्सेंटेजचा मुद्दा 15-20% झाला, पण माझ्या दृष्टीने 60% वृत्तपत्र ऍज फार एज लोकमत कन्सर्न म्हणे 60% जो लोकमतचा व्यवसाय आहे तो फक्त एजन्सीवर डिपेंड असतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने वृत्तपत्राचे मालक खऱ्या अर्थाने एजन्सीज आहेत. की एजन्सीजमुळे हे सगळं आपण करत असतो. आणि इथल्या सगळ्या एजन्सी ज्या आहेत, ज्या मुळात 20 एक एजन्सी जळगाव शहरात आहेत, या लोकांचं असोसिएशन तुम्ही जर बघितलं असेल तर सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे इतकं चांगलं रिलेशन, इतके चांगले त्यांचे संबंध आहेत की फार काही म्हणजे असं होत नाही की आपण आनंद भाऊ म्हणजे काम आहे, सुशील भाऊ हे करायचंय आपल्याला, किंवा अनंतजी आहेत, ते सगळे लोक अगदी म्हणजे जेव्हा काही नवीन बाजू आणतो, इनोव्हेशन्स काही मांडले, काही संकल्पना चांगल्या असल्या, यांच्याकडनं तेवढाच सपोर्ट आणि तेवढंच एक चांगलं सहकार्य मिळत असतं. आणि बहुतेक हीच लोकमतची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आजपर्यंत लोकमत कुठेही मागे पडलं नाही. आणि मी आज लोकमतच्या वतीने सगळ्यांना ग्वाही देतो, सगळ्या एजन्सी चालक इथे आहेत, की भविष्यात सुद्धा जी लोकमतची भूमिका आजपर्यंत होती ती तशीच राहील. किंबहुना त्याच्यापेक्षा अजून जर आपल्याला जो बदल आपण अपेक्षित धरतोय की त्याच्यापेक्षा अजून जर चांगले काही बदल करता आले, काही चांगल्या सूचना तुमच्या असल्या तर त्याची पूर्तता वेळेचा जो आपण हे म्हटलं की थोडासा फास्ट व्हायला पाहिजे. डेफिनेटली जर आता बदल होताना दिसत आहेत, काही नवीन स्ट्रॅटेजी, जसं तुम्ही आज उल्लेख केला की आज आपण अंकाच्या किमतीच्या बाबतीत केलेला आहे, डेफिनेटली भविष्यात हा सुद्धा बदल तुम्हाला एखादा दिसेल. चांगले प्रपोजल्स त्याच्यात आले, चांगल्या काही संकल्पना असल्या तर 100% आपण त्याचा राबवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. कारण बदल आणि चांगल्या नवीन योजना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो एक आपण जो स्थिर प्रकार जो चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही वाढ होत नाही. दरवर्षी जर त्याच पुरवण्या आणि तेच अंक हे करत राहिले तर मला वाटतं कुठेही त्याच्यामध्ये फार काही ग्रोथ अपेक्षित होणार नाही, जे मुळात आता भविष्यात आपल्याला आवश्यक आहे. ग्रोथ इज मस्ट, पर्सेंटेज वाढणं खूप आवश्यक आहे. आपण जर एक्सपेक्टेड ग्रोथ 40-50% दर वर्षी करतोय तर मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त ग्रोथ आपल्याला त्याच्यात मिळणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते आपण नक्की करूया. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता जाणवणार नाही. काही जर मायनस मुद्दे जर असे आढळत असतील लोकमतच्या जाहिरात विभागातले सगळे काम करणारे किंवा इन्क्लुडिंग मी, तर अशा ह्याच्यामध्ये जर काही अडत असतील तर ते नक्की सुचवा की त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज पडली डेफिनेटली करू. मला नाही वाटत असे फार काही मुद्दे असतील, काही तांत्रिक कारणास्तव म्हणावा किंवा काही आमच्या लिमिटेशन असतात. एखाद्या प्रपोजलचा मुद्दा सुशील बोलतात तो होतो कारण त्याच्या अप्रुव्हलचा हा सगळा विषय असतो आणि त्याला विलंब होत असतो. बट असं जेव्हा हे सगळं चित्र बदलतं आणि आपण जेव्हा बघतोय की आता हे बदलणं पण आवश्यक आहे, जितकं फास्ट तुम्ही कराल तितक्या लवकर तुमची जी ग्रीप आहे किंवा तुम्हाला जी पकड द्यायची आहे आणि तुम्हाला जो व्यवसाय काढायचा आहे त्याच्याकरता तुम्हाला खूप फास्ट करावं लागणार आहे. आणि ते 100% त्याच्यामध्ये मला वाटत नाही की कुठेही आता मी कमी पडू. फार कमी पर्सेंटेज आहे त्याचं, ऍग्री आहे की ते थोडा विलंब होतो, व्याप थोडा जास्त असल्यामुळे आणि सगळ्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या असल्यामुळे त्याच्यामध्ये हे सुटत असेल, पण 100% होऊ. आणि म्हणजे मला सगळ्या एजन्सीला आव्हान आहे की म्हणजे तुम्ही नक्की असे काही ज्या काही तुमच्या कल्पना असतील, ज्या काही नवीन करायचं लोकमत सोबत तुम्ही ठरवाल ते नक्की मांडा. आम्ही सुद्धा त्यावेळी प्रत्येक वेळी आमच्याकडनं काही इनोव्हेशन, जसा सीडीचा विषय आपण काढला, ती संकल्पना आपण सगळ्यांना मांडली होती आणि ज्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं डेफिनेटली एक नवीन प्रयोग होता. असे अजूनही काही इनोव्हेशन्स आपण त्याच्यात आणणार आहोत आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं सहकार्य निश्चित लागेल. कारण मी जर आत्ता म्हटलं की 60% आमचे भागीदार एजन्सीचा व्यवसाय असतो, तर अशा याच्यात ही सगळ्यात मोठी बाजू आहे. बाकी राहिल्यांमध्ये सगळे लोक आहेत, तर त्याच्यात कुठेही कोणती म्हणजे शंका राहणार नाही. आणि नक्की आपण पुढे भविष्यात सुद्धा चांगलं करूया. एक थोडक्यात कॉम्पिटिशन विषय होता म्हणून एक्झॅक्टली मला मी फार काही त्याच्या बाबतीत हे नाही आहे, पण कॉम्पिटिशन असताना आपल्याला थोडेसे प्रिकॉशनरी काय काय करायला पाहिजे ते थोडक्यात काही मुद्दे मी आणले आहेत. तर फर्स्ट स्लाइड की थोडंसं जर आपण याच्या बाबतीत काळजी घेतली
तर आपल्याला मला नाही वाटत की आपल्याला कुठेही काही पुढे त्रास जाईल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस आपल्याला करणं आवश्यक आहे की जो येणारा कॉम्पिटिटर असा व एनी कॉम्पिटिटर की अनालिसिस त्याला करणं आवश्यक आहे की एकंदरीत ते कोणत्या स्वरूपाचा ग्रुप आहे. म्हणजे इन शॉर्ट मी असं सांगेल की in formulating business strategy, we must consider the strategies of the firm's competitors. Industry, the moves of any single competitor may be less important. In concentrated industry, competitor analysis becomes a vital part of strategic planning. दूसरा त्याच्यातला जो मुद्दा आहे कॉम्पिटिटर अनालिसिस फ्रेमवर्क. याच्यामध्ये दिस फ्रेमवर्क इज बेस्ड ऑन द फॉलोइंग 4 key aspects of competitor. One is competitor's objectives, second is competitor's assumptions, third is competitor's strategy and fourth is competitor's capabilities. तर या गोष्टींकडे आपण जर थोडंसं अजून आपला अँगल बदलून जर आपण विचार केला तर नक्कीच आपण, आणि मला हे मुद्दे एजन्सीपेक्षा मला वाटतं आपले सगळे जे मीडिया जे मित्र इथे बसले आहेत ते आपल्या दृष्टीने एक चांगला त्याच्यामध्ये होऊ शकेल. त्यानंतर कॉम्पिटिटर्स करंट स्ट्रॅटेजी. आता जर कॉम्पिटिटर कोणी आहे आणि त्यांच्या काय स्ट्रॅटेजी करंट असतील किंवा भविष्यात ते काय करणार आहे याची थोडीशी माहिती आपल्याला आवश्यक, जेणेकरून आपण त्या पद्धतीने आपल्या स्ट्रॅटेजी बदलता आल्या पाहिजे. कॉम्पिटिटर्स ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर कॉम्पिटिटर्स ॲझम्पशन्स आहे, कॉम्पिटिटर्स रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटीज. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस कुणी आपल्याला असं दिसतंय की हा एक कॉम्पिटिटर आहे. मला वाटतं अग्रवालजींनी खूप छान मुद्दा केला की नुसता आर्थिक बळ जर असेल तर त्याच्यामध्ये सगळं काय होऊ शकतं असं वाटत नाही, बट त्यांच्या अजून काय चांगल्या म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट असू शकतात, रिसोर्सेस आहे, त्यांच्या कॅपॅबिलिटीज काय आहे, कॉम्पिटिटर्स रिस्पॉन्स प्रोफाईल. तर हे थोडक्यात जे मुद्दे आहेत ते कॉम्पिटिटर्स जे आहेत याच्यावर जर आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं तर सहज मला असं वाटतं आपण कुठेही असंही होऊन चालत नाही की नाही काहीच नाही आता एव्हरीथिंग विल बी ओके, बट नथिंग आहे. आपल्याला तेवढी तयारी ठेवायलाच पाहिजे, ठेवलीच पाहिजे. अपडेट जो पण आपण होते तो पण कुठे पुढे जाणंही शक्य नसतं. आणि जेव्हा अपडेशन असतात सगळी प्री प्लॅनिंग तुम्ही प्रॉपर करता तर कोणत्याही म्हणजे चॅलेंज आव्हान तुम्हाला म्हणजे जिंकणं फार काही कठीण नाही आहे. तो मुद्दा हा काही आपल्याला वॉरचा किंवा एखादा किल्ला जिंकण्याचा भाग नाही, फक्त आपल्या स्ट्रॅटेजीज आपल्याला कशा क्लिअर ठेवायला पाहिजे तो त्यामागचा मूळ मुद्दा आहे. एक थोडक्यात एक चार्ट तयार केला आहे कॉम्पिटिटर अनालिसिस कंपोनेंट. ते कोणत्या प्रकारे वर्क होऊ शकतं आणि आपल्याला कसं लक्ष द्यावं त्याच्याशीच निगडीत थोडासा आहे चार्टच्या स्वरूपात आपण दिलेला आहे. व्हॉट ड्राईव्ह द कॉम्प्युटर, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, स्ट्रॅटेजीज, रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटीज आणि ॲझम्पशन. हा एक ग्राफिकल त्याच्यात दिला आहे. नेक्स्ट, वाय लोकमत. लोकमतच्या बाबतीत मला वाटतं सगळेच म्हणजे बऱ्याचशी त्याच्यामध्ये माहिती थोडक्यात परत रिपीट होईल, पण हे बहुतांशी सगळ्यांना 100% माहीत असलेला विषय आहे. वाय लोकमत. लोकमतच्या स्ट्रेंथ, एक मल्टी स्टेट प्रेझेन्स, महाराष्ट्र संपूर्ण आणि गोवा याच्यामध्ये लोकमत सक्सेसफुली आपण रन करतोय. दुसरा हायएस्ट सर्क्युलेशन, त्याला ऑथेंटिकेशन जे आहे ते एबीसीच्या रिपोर्ट प्रमाणे आपल्या जवळपास आता मागच्या एबीसीचा करंटचा आता अजून येणं बाकी आहे, तर जवळपास 18 लाखाच्या वर आपला एबीसी त्याच्यामध्ये गेलेला आहे. हायएस्ट रीडरशिप, दिस इज मोर दॅन अगेन 1 crore रीडरशिप. आपण पर कॉपी आणि रीडरशिप असं करतो, मोर दॅन 1 crore. लॉंग टर्म असोसिएशन जो हा मुद्दा आहे की लोकमतचं जे बळ आहे, लोकमत जो आज या स्टँड आहे त्याचा आता जो आपण म्हणतो की सगळ्यात नंबर 1 आहे, त्याचं कारणच आहे की जवळपास 33 वर्षापासून आपण इथे खानदेशमध्ये आहोत आणि त्यापेक्षाही पूर्वी नागपूरला सुरू झालं. हे असोसिएशन आजपर्यंत जपलेले संबंध, एक सामाजिक बांधिलकी जेव्हा आपण त्याच्यामध्ये बघतो आणि हे सगळं करत असताना जी लोक जुळत गेली याच्यासोबत, आज 32 वर्षापूर्वी जी लोक आहेत ते आजही लोकमत सोबतचे जे असोसिएशन आहे तसंच प्रेम त्यांचं त्यांच्यावर आहे. त्यामुळे लॉंग टर्म असोसिएशन असल्यामुळे तो एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या ॲसेट्स आहेत जी लोकमतशी जोडलेली आहेत. व्हॅल्यू फॉर मनी. लोकमतमध्ये जी जेव्हा आपण जाहिरात देता डेफिनेटली आता जसं भाऊ तुम्ही हा मुद्दा केला की आपल्याला हे बघा म्हणजे जाहिरात देताना आपण नुसती जाहिरात आणि आपला तिजोरी भरायची आहे किंवा एजन्सीला तो रेव्हेन्यू मिळून आपलं वाढायचं आहे, तो त्यामागचा उद्देश किंवा मुद्दा नसावा असं मला वाटतं. कारण इन्व्हेस्ट करणारा जो आहे ज्याच्या खिशातनं आपण ते पैसे काढतोय तो म्हणजे आपला क्लायंट. माझ्या दृष्टीने प्लीज डोंट टेक इट अदरवाईज, पण माझ्या दृष्टीने पब्लिकेशन आणि एजन्सी
हे जरी महत्वाचे मुद्दे आहेत, एजन्सी त्याच्यामध्ये मेहनत घेते, पब्लिकेशन पर्यंत त्या जाहिराती आणि पब्लिकेशन छापतो, पण ज्या क्लायंटकडनं आपण तो पैसा घेतो त्याला त्याचं रिटर्न आणि त्याला त्याची व्हॅल्यू मिळणं फार आवश्यक आहे. आणि ते करताना कुठेही त्याला असं वाटलं